RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप नाहीच, सामूहिक फोटो सेशनने विद्यार्थी आणि पालक मात्र चकित। कृषी विद्यापीठ प्रशासनाला मराठीचे वावडे, दीक्षांत समारंभात इंग्रजीने आणला वैताग। जिल्हा स्त्री रुग्णालयातील गंभीर प्रकार, सुरक्षा रक्षकांनी केली शरीर सुखाची मागणी। पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीतर्फे अभिष्ट चिंतन, महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचा पुढाकार। शहरात मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र हैदोस, कौलखेड परिसरातील विद्यार्थ्यांना मोकाट कुत्र्यांची भीती। आता सविस्तर बातम्या। उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याचा सन्मान म्हणून पदवी प्राप्त होते, पण हीच पदवी सामूहिकपणे दिल्या जात असेल तर वैयक्तिक मेहनतीला, गुणांना काही अर्थच उरत नाही। असाच प्रकार आज कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात झाला। त्यामुळे गुणवंत प्राप्त अनेकांचे चेहरे पडले आणि पालकांनी तर विद्यापीठाच्या या नव्या पायंड्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारकडून देखील मराठी भाषेला अधिक सक्षमपणे व प्रभावाने रुजविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे। शासकीय कार्यालयाने आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक व सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मात्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या कार्यक्रमातील इंग्रजीच्या वापरावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य अमोल मिटकरींनी आक्षेप नोंदवला आहे। कार्यक्रमात मराठी भाषेवर केलेल्या दुर्लक्षावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटले आहे। एकीकडे राज्य शासन सर्वच ठिकाणी मराठी सक्तीचे करत आहे, पण या आदेशाची शाई वाळत नाही। तसेच कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात इंग्रजीतील संचलन आणि भाषणाचे अनेकांनी माथे भडकली। राज्य सरकारच्या आदेशाला विद्यापीठाने केराची टोपली दाखवल्याची चर्चा विद्यापीठात होती। मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊले उचलली जात असताना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मराठीचं वावडं आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। राज्यातील शासकीय कार्यालय आणि कार्यक्रमात मराठी भाषा अनिवार्य असताना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संपूर्ण दीक्षांत समारंभ हा इंग्रजी भाषेत संपन्न झाल्याचे पुढे आले आहे। यात कार्यक्रमाचे संचालन, कुलगुरू, कुलसचिवांचे भाषण हे इंग्रजीतून पार पडले आहे। एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारकडून देखील मराठी भाषेला अधिक सक्षमपणे व प्रभावाने रुजविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे। शासकीय कार्यालयाने आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक व सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मात्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या कार्यक्रमातील इंग्रजीच्या वारंवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य अमोल मिटकरींनी आक्षेप नोंदवला आहे। कार्यक्रमात मराठी भाषेवर केलेल्या दुर्लक्षावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार करणार आल्याचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटले आहे। 14 मार्च 2024 ला शासनाने एक धोरण ठरविलं होतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश काल परवा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले होते की शासकीय
कार्यक्रमामध्ये शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषा या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ असताना मी एक समजू शकतो की राज्यपाल महोदयांचं इंग्रजी भाषण मी समजू शकतो, पण या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू असतील, या विद्यापीठाचं सूत्रसंचालनापासून आभार प्रदर्शनापर्यंत जो काही कार्यक्रम झाला यामध्ये मराठी भाषेची अत्यंत पायमल्ली केली गेली, मराठी भाषेला सन्मान दिला गेला नाही आणि मराठी भाषेला जर अभिजात दर्जा देण्याकरता या सरकारचे प्रयत्न असतील। विशेष तुम्ही राज्यपाल महोदयांचं भाषण ऐकलं असेल, त्यांनी सुरुवातीला सांगितलं की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। पण असं असतानाही महाराष्ट्रातील 4 विद्यापीठापैकी महत्त्वाचं असलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कुठंही मराठी भाषेचा अंतर्भाव नसणं, फक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी मराठी भाषण दिलं, ते वगळता सर्व भाषणं इंग्रजीमध्ये झाली, अगदी सूत्रसंचालनापासून आभार प्रदर्शनापर्यंत। याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना भेटून जर मराठी भाषा अनिवार्य असताना सुद्धा जर विद्यापीठात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर यावर कडक निर्बंध आणि कारवाई करण्याच्या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी मागणी। उत्कृष्ट रुग्णालयात म्हणून पुरस्कार मिळालेल्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षक महिलेने 3 सहकाऱ्यांविरुद्ध रामदासपेठ पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाची तक्रार दिली आहे। पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसेच तपास करण्यात येत आहे। महिला सुरक्षा रक्षकाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले की ड्युटीवर असताना अश्लील कमेंट करणे, रात्री ड्युटी आटपून घरी जात असताना रस्त्यावर अडवून शरीर सुखाची मागणी करणे, तसेच अधिक वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली जाते। संबंधित तिघे गुंड प्रवृत्तीचे असल्याने आपण शांत होतो, परंतु आता तर काम करणे कठीण झाल्यामुळे पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता। आपल्याला न्याय मिळावा असे पीडित महिलेचे म्हणणे आहे। उत्कृष्ट रुग्णालय म्हणून पुरस्कार मिळालेल्या जिल्हाश्री रुग्णालयातील सुरक्षा रक्षक महिलेने 3 सहकाऱ्यांविरुद्ध रामदासपेठ पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाची तक्रार दिली आहे। पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसेच तपास करण्यात येत आहे। शरीर सुखाची मागणी करणारे हे सुरक्षा रक्षक कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। रुग्णालय सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करीत आहे। इथे कार्य करीत असताना किसन गायकवाड, अहमदराव कांबळे आणि श्यामराव काठोडे हे आमचे साहेब असताना यांनी माझ्यासोबत हात पकडले, वाईट बोलचाल केली आणि मला धमकी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकोल्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे आज अभिष्ट चिंतन करण्यात आले। अकोल्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी यावेळी केले। अकोल्याच्या विकासासाठी पालकमंत्री व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहे। अकोल्याच्या विकासाचे प्रयत्न आणि आज पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी पालकमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यात। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेता मनोज गायकवाड, गौतम गवई, यश ओम सावल, माजी नगरसेवक संतोष डाबेराव, नितीन झापर्डे, राष्ट्रवादी युवक महानगर अध्यक्ष अजय मते, अजिंक्य राऊत, बुडन गाडेकर आदींची उपस्थिती होती। आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सर्वांकडून शुभेच्छांचा स्वीकार करत लोकहिताची सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांना दिले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहराच्या काही भागात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकलेले दिसते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। तसेच रस्त्यावरील वाळूमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही।
बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही साहित्य रस्त्यावर ठेवले जाते, त्यामुळे नागरिकांना त्रास होईल याकडे लक्ष दिले जात नाही। रस्त्यावर पसरलेल्या साहित्यांमुळे वाहने घसरून अपघात होतात, याला तातडीने आळा घालण्याची आवश्यकता आहे। महापालिकेच्या यंत्रणेने गैरप्रकार थांबवावे, संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। बांधकाम सुरू असताना किंवा पूर्ण झाल्यावर रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची आहे, परंतु त्याकडे डोळेझाक केली जाते। महापालिका प्रशासनाने गैरप्रकार मोडून काढणे आवश्यक आहे। अशा लोकांवर महापालिका कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे। शहरात अशा काही अनिष्ट बाबी आहेत ज्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नसते, नागरिकांना मात्र त्याची झळ पोहोचत असते। गांधी रोडवरील मंगळवारा भागातून सबा आणि त्यांची मुलगी फातेमा या बेपत्ता झाल्या। मंगळवारी सकाळी त्या अचानक घरातून बाहेर गेल्याची माहिती आहे। या दोघी कुठे आढळल्यास सिटी कोतवाली पोलिसांना त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी शोध पत्रिकेत केले आहे। पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अंतर्गत राहणाऱ्या मंगळवारा भागातील मोहसिन खान आणि त्यांची पत्नी व मुलगी रात्रीतून अचानक निघून गेल्याची व बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे। मोहसिन यांची 25 वर्षीय पत्नी सबा अंजुम मोहसिन खान व त्यांची मुलगी 14 महिन्यांची फातेमा जहरा मोहसिन खान या बेपत्ता झाल्या आहे। त्या रात्रीतून घरातून निघून गेल्याची माहिती आहे। या दोघींचा कोणाला शोध लागल्यास त्यांची माहिती सिटी कोतवाली पोलीस यांना देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे। परिवाराला कोणाला काही न सांगता घरून निघून गेले आहे। सबा या 5.5 फूट उंचीच्या असून गोरा रंग, हातात अंगठी, गळ्यात मंगळसूत्र आहे, तर मुलगी फातिमा हिने गुलाबी रंगाचे कपडे घातले आहे। या दोघींचा कोणाला शोध लागल्यास त्यांची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक, आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद न केल्याच्या निषेधार्थ अकोल्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्पाच्या प्रतींची होळी केली। शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसांदिवस गंभीर होत असताना केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फारशी तरतूद केलेली नाही। शेतकऱ्यांनी अनेक वेळा हमीभाव, पीक विमा अनुदान आणि कर्जमाफीच्या मागण्या केल्या होत्या, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। याच निषेधार्थ शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला। सरकारने तातडीने शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात, अन्यथा लवकरच मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। हे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेने पार पडले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची विनंती करण्यात आली। कृषीप्रधान भारताची भूक भागविणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात फक्त 3.6% भाग दिला। कृषी समृद्धी फक्त नावाला हा शेतकऱ्यांचा आणि कृषीप्रधान भारताचा अपमान आहे, असल्याची टीका केली गेली। शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने जनता त्रस्त आहे। अनेक चावरे कुत्रे लोकांच्या पाठीमागे लागत आहे। आता तर मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या शहरातील शाळांना वेढा घालत विद्यार्थ्यांना त्रस्त करताना दिसत आहे। शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्यांच्या नसबंदी करणे सुरू केले आहे, पण त्यामुळे ही समस्या सुटली नाही। कौलखेड परिसरात मोकाट कुत्र्यांनी जनता त्रस्त आहे, पण आता शाळेच्या समोर मोकाट कुत्र्यांचा जथ्था बसलेला दिसतो, त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे। शहरातील कौलखेड संकुलात रस्त्यावर मटण व चिकन विक्रींची अनेक दुकाने असून या दुकानांसमोर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे, त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत। या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुले मैदानावर खेळायला जात नाही, विद्यार्थीही भयभीत झाले आहेत। कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला।
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप नाहीच. सामूहिक फोटो सेशनने विद्यार्थी आणि पालक मात्र चकित. कृषी विद्यापीठ प्रशासनाला मराठीचे वावडे. दीक्षांत समारंभात इंग्रजीने आणला वैताग. जिल्हा स्त्री रुग्णालयातील गंभीर प्रकार. सुरक्षा रक्षकांनी केली शरीर सुखाची मागणी. पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीतर्फे अभिष्ट चिंतन. महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचा पुढाकार. शहरात मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र हैदोस. कौलखेड परिसरातील विद्यार्थ्यांना मोकाट कुत्र्यांची भीती. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन. महापालिकेचा फोकस. अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन. महापालिका फोकस. जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस.